वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हत्ती मुखाचा परम सुखाचा हलते बोट ढुलते बोट केवढे मोठे पोट खोडकर खेळकर गमत्यांनी हुशार प्रेमळ आणि तत्पर आनंदी मनोहर हलते बोट ढुलते बोट केवढे मोठे पोट गजानन गजानन खोडकर गजानन गोजीराव गजानन सानुला गजानन 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 तक गजानन 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 तक गजानन गजानन। श्री गणेशाच्या गोष्टी ऐकताना एका वेगळ्याच विश्वाचे दरवाजे उघडतात। तिथे श्री गणेश आपल्याला ठाई ठाई प्रत्ययास येतात। भगवान शंकराचा पुत्र होय ना? तुझं नाव गणेश? खरंच खरंच अर्थातच गणेश। तुझ्या पिताश्रींनी सांगितलं की तू इकडे पुस्तकात डोकं खुपसलेला सापडशील। हा असा? अगदी मजेशीर मजेशीर आहेस तू गणेश। आपण कोण आहात आणि मला का शोधताय? मी वेदव्यास तुझ्या शोधात आहे मी, कारण मला तुझी मदत हवी आहे। नाही शक्यच नाही, मी खूप कामात आहे, एका अतिशय चांगल्या पुस्तकात गर्क आहे। मी पण एक चांगल्या पुस्तकात गर्क आहे। कुठलं पुस्तक लिहितोय गणेश? पुस्तक लिहितोय? नाही नाही, मी पुस्तक लिहित नाहीये, मी पुस्तक वाचतोय। गणेश आज खूप व्यस्त आहे, पण तुम्हाला काय हवे ते तुम्ही मला सांगा। मी नुकताच हिमालयात बद्रीनाथाजवळ आलोय पुस्तक लिहिण्यासाठी। ते तर सांगितलं तुम्ही। काय? ते तुम्ही पुस्तक लिहिताय, पण त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय बरं? महाभारत। हे म्हणजे अगदी आगळं वेगळं असं पुस्तक आहे। हजारो वर्षापर्यंत लोक त्याचं वाचन करतील, काव्य रूपात लिहिलंही आलं। बरं ठीक आहे, पण गणेश तुमची मदत कशी करणार? असं पहा, माना नावाच्या सुंदर गावात वाहणाऱ्या अलकनंदा नदीच्या काठावर मी बसतो। त्या शांत वातावरणात विचारांना वेग मिळतो आणि शब्दांनाही। पण तुम्हाला गणेशाची मदत कशाला हवी आहे? संस्कृती डोकं दुखतं? काय म्हणालास? शब्द ही माझ्या पुढे कधीच समस्या नाहीये। मग काय? यमक जुळत नाहीये? गणेशाने यमक जुळवून द्यायला हवंय। नाही नाही नाही, तू मला गणेशाशी बोलू दे। हे गणेश, माझ्या डोक्यातून शब्द इतके वेगाने बाहेर पडतात की सगळ्या ओळी उलट सुलट होतात आणि मग मी अख्खं कडवं विसरून जातो। आता कृपा करून मला हे सांगू नका की तुमची बुद्धी तल्लख करण्यासाठी तुम्हाला मदत हवी आहे। नाही, मला असं कोणी हवाय की मी सांगितलेलं तो पटकन लिहून काढेल। पण हे तर खूप कष्टाचं काम आहे। हो ते तर आहेच,
पण मला हे पुस्तक लिहायला मदत केली तर सगळे लोक तुला लेखकांचा स्वामी म्हणून तुझी पूजा करतील. पण नकोच, खूप परिश्रम घ्यायला लागतील मला. कृपा कर, मला मदत कर देवा. आता तुम्ही इतका आग्रह करताय तर मी तुम्हाला नक्की मदत करीन, पण एका अटीवर. मी एकदा लिहायला सुरुवात केली की मग पुस्तक संपेपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही काय सांगायचं असा विचार करण्यात वेळ घालवलात तर मी पुढे लिहिणार नाही. बघा हा, चालेल ना तुम्हाला? काय म्हणालास? चालेल, मला तुझी अट मंजूर आहे, पण तुला अर्थ समजला तरच ओळी लिहून काढायच्या. मंजूर आहे? गणेश, नाही म्हण. तुला वेदव्यासांचं आव्हान स्वीकारायची गरज नाहीये. मंजूर आहे. अरे नाही, ते काय केलंस? कुठल्याही कारणास्तव मध्ये थांबलास तर तू हरला असे लक्षात ठेव. वेदव्यास सांगते मी लिहितो गजानन, विश्वाचे महाकाव्य महाभारत. वानोपानी करते त्याची लेखणी विहार, जिंकायचे आहे महामुनी समोर. लिहिण्याआधी या नवलकथेचा शब्दही गणेश घे समजून पुरा अर्थही. पण विश्रांती व्यासांना हवी असते जेव्हा, भारी कठीण ओळी ते सांगतात तेव्हा. म्हणून महाभारतात कितीतरी ओळीत 9 पेक्षा जास्तीच अर्थ. वेदव्यास लावी गणेशा वेगे वेगे लिहाया. अरे एक लेखणी तुटली, दुसरी आणि तितिया. गणेशाच चिंता की लेखणीच नाही हरणार तो आता. छे छे नाही नाही. काय करेन गणेश आता गड्यानो? छान, काही भीतीच नाही. आता तुटल्या दाताने गणेश लिहित राही एक दंतहरायाची मुळी शक्यता नाही. सरते शेवटी शतकाहून अधिक श्लोक झाले लिहून. व्यास वा गणेशही नागेले दमून. लेखकांचा देव तू होसी गणेशा, लिहून या महाकाव्य महाभारत. गणेश, 3 वर्ष किती पटकन संपली ना. 3 वर्ष? मी सतत 3 वर्ष लिहितोय, विश्वासच बसत नाही. ते सुद्धा अन्नाशिवाय. अरे, तरीच मी खूप उपाशी आहे. मला भुकेमुळे चक्कर येते. अन्न, जेवण, मला जेवण हवंय. मला खूप भूक लागलीये. खाऊ दे ना. अरे वाट बघ मूषक. अरे दया कर ना देवा. देवा कृपा कर गजानना. सांग, तुला माझी किती नावं माहिती आहे? तुझी नावं? ती तर न संपणारी यादी आहे. तुझी नावं तुझ्या दिसण्यावर, स्वभावावर, गुणांवर,
तुझ्या गोष्टींवर ठेवली आहेत देवा गजानना. मला भूक लागलीये. हा, खूप भूक लागलीये. मला वाटतं तू असाच उपाशी राहणार आहेस. ही नावं उच्चारली तर गणेश नक्कीच खुश होतो. आता मी हे लक्षात ठेवलं पाहिजे. शंभूदेवा, भगवान शंकरा, ऐका भगवान शंकर, कृपा करा महादेवा. त्या अनलासूर राक्षसानं आमचं जगणं अशक्य करून टाकलंय. आम्हाला भयंकर गरम होत आहे. आम्हाला ही गरमी आता सहन होत नाहीये. त्याला थांबवा महादेवा, त्याला थांबवा. तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सगळ्यांना त्रास देतो आहे. काहीही करून अनलासुराला थांबवा. अरे देवा गजानना, ही चांगली संधी आहे. माताश्री, पिताश्री, मी अनलासुराला बघतो. तुम्ही फक्त आज्ञा करा. माझे कान भाजतात. माझे कान भाजतात. मी या आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी नाचून नाचून थकलोय. थांबा, थांबा. तब्येत सुदृढ राहण्यासाठी चांगला व्यायाम आहे ना. तुमच्या ह्या नाचावर चांगलं संगीत असतं तर मजा आली असती. 1 2 3 4, 1 2 3 4 संगीत असतं तर मजा आली असती. 1 2 3 4. ओहो, आत फार गरम होत आहे. बाहेर तर आणखीनच भयानक परिस्थिती आहे. मी माझ्या कवचात होरपळून निघणार आहे. यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. ठीक आहे, ठीक आहे. याच्यावर माझ्याकडे दुसरा उपाय आहे. जोरात, अजून जोरात कान हलव गणेशा. किती थंड वाटतंय. परत कर गणेशा. परत एकदा, परत एकदा. गणेशा, मी सांगितलं ते ऐकलं नाहीस का? चल परत एकदा. आता मी तुला बघतोच अनलासूर.
गणनायक. सर्वांनी दूर व्हा. तुम्ही सगळे तिकडे का उभे? लांब व्हा. सगळ्यांना बोलव. अरे सर्वजण निघून का गेलात? इकडे या आणि काहीतरी करा. करा ना. आम्ही काय करू? आम्ही काय करू हा प्रश्न मला विचारताय? चला तर करा काहीतरी. माझा फोन. कोणीतरी ही आग लवकरात लवकर विझवा. लवकर. हे घे, हे पी. हे पाणी आहे. सांग ना गणेश, आता तुला बरं वाटतंय? नाही नाही मूषका, नाही नाही, मदत करा. याला शंकरजीकडे नेलं पाहिजे. स्वामी, समुद्र मंथनानंतर तुम्ही देखील विष प्राशन केलं. तुमच्याही गळ्याची आग झाली होती, पण या सर्पाला बांधल्यामुळे लाभ झाला. कृपा करून तुमचा हा सर्प द्या स्वामी. काही फायदा नाही. काहीच फायदा नाही. मूषक, जरा कृपा करून गप्प बसशील का? मला विचार करू दे. सगळ्यात शीतलता देणारी वस्तू म्हणजे दुर्वा. दुर्वा गवत. 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि 5 कर्म इंद्रिय, 5 प्राण किंवा चैतन्य वायू, 5 तत्व असतात आणि 1 मन. सर्व मिळून 21. 21 म्हणजे शक्ती, ऊर्जा. म्हणून गणेशला 21 दुर्वांनी वारा घाला. अन्नवासूर संपला आणि त्याचबरोबर आपला छळही. वा, त्रासही संपला. धन्यवाद गणेशा. तुला बरं वाटलं हे पाहून मला खूप खूप आनंद झाला. माझ्या गणेशा, आमचा लाडका गणेश. अरे थांब नंदी, तू कुठे चाललास? मला खूप भूक लागलीये. मला वाटतं की मी ते कोवळं लुसलुशीत गवत खावं. अरे नंदी, ते गवत तू खाऊ नकोस. त्या दुर्वा आहेत, त्या मंगल आहेत. कृपा करून थांब. काय झालं मूषक? जेव्हापासून गणेशाने आग ओकणारा असुर अनलासुराला गिळलाय तेव्हापासून शीतलतेसाठी गणेशाला दुर्वा लागतात. मग त्या दुर्वा तू खाऊ नकोस नंदी. मूषक, तुला काय वाटलं मी गणेशला शीतलता देणाऱ्या दुर्वा ज्या सर्व भक्त त्याला वाहतात त्या दुर्वा मी खाणार आहे म्हणून?
नाही खाणार आहेस? मी डावीकडे जातोय, उजवीकडे नाही. ओ, मला वाटलं की ओ भगवान शंकर. नारायण नारायण, तू इथे आहेस तर तू भगवान विष्णूंच्या लग्नाला येणार नाहीस का? इतर देव तर केव्हाच पोहोचले. अरे हो 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 हो, आज भगवान विष्णूंचं लग्न आहे ना, कुंदनपूरच्या लक्ष्मी बरोबर. बरोबर. नारायण नारायण. मग गणेशा, तू कुणाची वाट पाहतो आहे? कोणाचीच नाही. चला चला जाऊया, लग्नाच्या वरातीत भाग घेऊया. अरे थांबा ना माझ्यासाठी. गणेश थांब ना. तुला पाहून बरं वाटलं. शिवजी कसे आहेत हे आपलंच घर आहे असं समज. वरात लवकरच निघेल. ओ विष्णू काका, तुम्ही माझी चिंता करू नका, मी स्वतःची काळजी घेईन. वा वा वा, इथे सगळं किती भव्य दिव्य आहे ना. मूषक मूषक. माफ करा. ऐका विष्णू भगवान, गणेश पण आपल्या बरोबर कुंदनपूरला येतो आहे का? अर्थातच. का? जरा बघा त्याच्याकडे, कसे कपडे घातलेत त्याने. पण तो तर नेहमीच साधे कपडे घालतो. पण तुमच्या लग्नासाठी जरा आमच्याकडे बघा. इतका श्रीमंती पोशाख आणि बरोबर चालायचं, तेही एका शेतकऱ्याच्या. कुंदनपूरच्या सगळ्या स्त्रिया आपल्याकडे बघून हसतील. देवी लक्ष्मी सुद्धा आपल्या पती बरोबर चालणाऱ्या गोलमोठो लठ्ठोबाकडे बघून हसतील. तुम्हाला अधिक जास्त धान्य बरोबर घ्यावं लागेल. गणेशाला जेवायला पोती पोती भरून जेवण लागतं. तो किती खातो तुम्हाला माहित नाही, म्हणून तर त्याचं पोट इतकं मोठं आहे. मला नाही यायचं गणेश बरोबर लग्नाला. हो, मलाही. पण मी तर त्याला आमंत्रण दिलं सुद्धा. तर मग जा त्याच्या बरोबर, पण आमच्या शिवाय. त्यापेक्षा गणेशाला सांगा इथेच राहून स्वर्गलोकावर पहारा दे. हो, तो खूप साधा आहे, त्याला कधीच कळणार नाही. बघतो कसं काय जमतंय ते. ओ, अरे गणेश, तू इथे आहेस होय? माझं एक काम होतं, करशील? हो हो, का नाही विष्णू काका, तुम्ही सांगा ना. माझ्या आत्ताच लक्षात आलं की सगळे देव माझ्या लग्नाला येत आहेत, तेव्हा स्वर्ग लोकांवर आक्रमण करायला असुरांना अगदी सोपं जाईल. तू मागे राहून माझ्यासाठी स्वर्गाचं रक्षण करशील? ओह, बरं, मी दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. नको नको, तुम्ही काळजी नका करू. मी मूषक बरोबर मागे राहून स्वर्गाचं रक्षण करीन. अगदी नक्की? हो विष्णू काका, तुम्ही आनंदाने लग्नाला जा. मी स्वर्ग लोकावर पहारा देईन. जा तुम्ही. खरंच. नारायण नारायण. अरे रे रे, हे काय देवा गणेशा, तू अजूनही इथेच? तू का बरे नाही गेलास कुंदनपूरला? नाही, कोणीतरी हवं ना स्वर्गाचं रक्षण करायला. नारायण नारायण. स्वर्गाला पहाऱ्याची आवश्यकता कधीपासून भासायला लागली? विचित्र, अगदीच विचित्र. हो हो हो. नाही नाही, नको तसा. माझा काय संबंध? नारायण नारायण. मी जातोच कसा? नारद, काय म्हणत होता तुम्ही? मी नाही नाही, मी कुठे काय. उलट इतर देवच विष्णूला काही बाई सांगत होते. काय सांगत होते ते?
हेच की कोणीतरी अगदी शेतकऱ्यासारखे साधे कपडे घातले आहेत. ते इतक्या श्रीमंती थाटाच्या लग्नाच्या वरातीत शोभणार नाहीत हो. नारायण नारायण, काही देव किती दुष्ट आहेत. हो ना मूषक? चल मूषक, आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे. गणेशा, आता काय बरे करणार तू? लग्नाची वरात थांबवणार तू? त्रास देणार? ओ हो गणेशा गणेशा, मूषकाच्या उंदरांच्या टोळीच्या मदतीनं तू त्यांच्या मार्गावर बिळ खोदू शकतोस. पण तू असं करणार तर नाहीस ना गणेशा? नारायण नारायण. मूषक, आपल्या सगळ्या भावा बहिणींना घेऊन ये ताबडतोब. बरं ठीक आहे गणेशा, मी त्या सगळ्यांना आत्ताच बोलावतो. चाकोरी करा खोल, चाकोरी करा नीट. जेव्हा विष्णू जाईल लिथून, तेव्हा देईल रस्ता जमीन. सजलेले देव अरे थपकन पडतील, चिखलात माखलेले कसे तरी दिसतील. अरे विष्णूचे लगीन कसे होईल? चालणेही होणार त्याला मुश्किल. चाकोरी केली का? चाकोरी केली का? अरे बघ बघ, अरे लप आली बघ मिरवणूक. अरे देवा वाचवा. तो वेडा झालायस का? तू स्वतःच तर देव आहेस. पण कोणी आम्हाला मदत करा. मस्ती बंद करा आणि मला मदत करा. मला लग्नाला जायचंय, तेही माझ्या स्वतःच्या. मदत हवी आहे? आम्ही देव सुद्धा जिथे हतबल झालो, मला नाही वाटत तुझी काही मदत होईल. तुम्हाला प्रयत्न करून बघायचं असेल तर करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः.
काय म्हणाल जय गणेश? हो, गणेशाचं फक्त स्मरण करा आणि तुमची सगळी कामं होतील. गणेशाची निंदा करून काहीच होत नाही आणि जर तसं केलं तर तुम्ही नक्कीच संकटात सापडू शकता. लक्षात ठेवा. गणेश, ओ गणेश आणि मूषक काय तुम्हीच रस्ते खोदले. नारायण नारायण. अरे देवा गणेशा, तुम्ही इथे काय करताय? मला तर वाटलं तुम्ही स्वर्गलोकाचे रक्षण करताय. नारद, उगाच साळसूतपणाचा आव नको आणूस. नारायण नारायण. मी काय बरं देवा? गणेश इथे कसा ते सगळ्यांना माहिती आहे. मला क्षमा कर गणेश आणि माझ्या लग्नाच्या वरातीत सामील हो. क्षमा कर गणेश, आम्ही चुकलो. तू तर लगेच क्षमा करतोस गणेश. जाऊ दे गणेश, सगळ्यांना क्षमा कर. बरं, ठीक आहे. जेव्हा पृथ्वीचा पालनहार स्वामी धनदेवतेशी लग्न करेल तेव्हा आम्हा सगळ्यांसाठी हा खूप आनंदाचा क्षण असेल. चला चला जाऊया. नारायण नारायण. तुझ्या लक्षात आहे जेव्हा तू तुझी 108 नावं माझ्याकडून म्हणून घेतली होतीस आणि तेही मोदकाच्या एका छोट्याशा घासाकरिता. मूषक, खोटारड्या, मी तुला 2 मोदक दिले होते. हो, तू मला 2 मोदक दिलेस, पण तू ज्या प्रमाणात मोदक खाल्लेस त्या प्रमाणात तो एक छोटासा घासच होता ना. काय बरोबर ना? हे बघ, मी जेव्हा माझे चविष्ट मोदक खात असतो तेव्हा मला त्रास देत जाऊ नकोस. बरं गणेशा, गणेशा, मी तुला तुझी 108 नावं परत म्हणून दाखवू? हा, काही गरज नाहीये. बरं, तर मग तू जसा दिसतोस तसा का दिसतोस हे सांगू का तुला? तुझं म्हणणं तरी काय आहे मूषक? मला असं म्हणायचं होतं की तुझ्या आकाराला काहीतरी अर्थ आहे. मला माहितीये. हो का? पहा, तुझं हत्तीचं डोकं बुद्धिमत्ता दर्शवते. तुझे छोटे तीक्ष्ण डोळे हे दर्शवतात की तू सगळं काही पाहू शकतोस. तुझं मोठं तोंड हे दर्शवते की तुला आयुष्याचा आनंद लुटण्याची इच्छा आहे. तुझे मोठे कान सुपासारखे आहेत. ते ज्ञान गोळा करतात आणि निरुपयोगी गोष्टी टाकून देतात. तुझे दात हे दर्शवतात की तू द्वैत भावाला पूर्णपणे वश केला आहेस. तुझे सोंडेने तू छोट्यातली छोटी समस्या हुंगून काढतोस संवेदनशीलतेने. माझ्यावर दया कर देवा गजानना, मला एक मोदक दे ना. मी तुझ्या आकाराच्या साऱ्या गहन अर्थांचंही विवरण करू? बोल ना गणेशा, माझ्यावर कृपा कर मूषक. हे घे, अख्खं ताट घे, पण मला अशा प्रकारे लाजवू नकोस मूषक.
यामुळे तुला वाजवणं सोपं जाईल. वा वा, आता या वाद्याला तू काय नाव देणार गणेश? बल्बू नाही, तमाचा नाही, मंजून चिंचन मंजून चिंचन मंजून चिंचन नाही नाही नाही. तर मग काय? तबला. तबला? अगदी बरोबर, मी याला तबला म्हणीन. दुभंगलेलं मृदुंग. आणि बघच तू, मी मृदुंग आणि तबला दोन्ही वाद्य उत्कृष्ट वाजवायला शिकेन, समजलं? आणि नृत्यात सुद्धा मी एकदम निपुण होईन, बघच तू. मला माहित आहे की तू जे काही ठरवतोस ना ते करूनही दाखवतोस. त्यामुळे तबला आणि मृदुंग वाजवणाऱ्यांचा तू देव म्हणून पूजला जाशील, नृत्य करणाऱ्यांचा सुद्धा. हो ना गणेश? प्रणाम भगवान शिव, देवी पार्वती. कुबेर, धनाचे देव. अलभ्य लाभ. तुम्ही आज इकडे कसे? हो देवी, माझ्याकडे गंज भरून भरून दौलत आहे, हे आपण जाणताच. नुसत्या बढाया मारतो. भरपूर दौलत, इतकी की त्याचं काय करावं तेच मला समजत नाही. तर मी तुम्हाला माझ्या आलिशान राजवाड्यात येण्याचं आमंत्रण द्यायला आलो आहे. फारच भव्य दिव्य आहे. येऊन मेजवानीचा आस्वाद घ्या. इतकं श्रीमंती थाट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. मग काय म्हणताय? नाही रे बाबा, मी क्वचितच कैलास पर्वत सोडतो आणि मला ध्यान करायचं आहे. पार्वती, तू का नाही जात? तुमच्याशिवाय अजिबात नाही स्वामी. बर मग गणेश, तू जाशील का कुबेराच्या घरी जेवायला? गणेश, हा छोटा बालक का नाही? गणेश येणार का माझ्या राजवाड्यात मेजवानी करता? हो हो, मला कुबेर काकांबरोबर जायला नक्कीच आवडेल. चला जाऊया. खरं तर मी भगवान शंकर आणि देवी पार्वतीला आमंत्रण द्यायला कैलास पर्वतावर आलो होतो, पण मला खूप भूक लागलीये. आधी मला जेवायला मिळेल का? गप्पा काय नंतर मारू. ठीक आहे. भोजन 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 आणखी दे मला, लागली से भूक आणखी दे मला. आणखी थोडी भाजी पाहिजे, थोडी आणखीन खीर आहे का? आणखी थोडा भात, काही आहे का गोड? चाव 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 चाव. अरे वा वा, भोजन छान छान. माझे पोट आहे खाली आणि थाळी ही खाली. हीच का कुबेरा तुझी मेजवानी? अरे तू कंगाल पुरा, तुझी नाही ऐपत जरा. कुठल्या धनाचा तुला स्वाभिमान? तू अमीर. हा 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 हा. मला पटत नाही, मला पटत नाही. मूर्खपणासाठी माझ्या किंमत मोजली मोठी. आकाराने ठरवू नये व्यक्ती छोटी मोठी. तोच अमीर जो साधा राही, दौलतीच्या राशी जरी त्याच्या गृही. भूकही भागत नाहीस कधी, जशी हाव
ती वाढत राही दर घासागणी. म्हणती लंबोदर मला गुपित त्याचे छान, पोटी माझ्या अनुभव अपेक्षा आणि हो भोजन. पोट माझे लक्षण भरभराटीचे, शहाणपण प्रगल्भता आणि लीनतेचे. शिजलेल्या भाताची वाढ होतच नाही, दे तू एक दाणा आणखी मागत नाही. भोजन 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 आणखी दे मला, लागलीसे भूक आणखी दे मला. कुबेर काका कधीच गमजा मारू नयेत. जे आपल्याकडे आहे त्यातच समाधान मानतो तोच खरा श्रीमंत असतो. ठीक आहे लंबोदरा, मी हे लक्षात ठेवीन. गणेश हा बराचसा देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी सारखा आहे, ज्ञान आणि वैभव पसरवणारा. म्हणूनच बहुतेक ते तिघही एकत्र असतात. मुशाक मुशाक, काय बोलतोयस तोंडातल्या तोंडात? आधी मला घरी ने. मला भूक, तुला भूक लागली ना? भूक नाही लागलीये रे, मला मृदुंग आणि तबला वाजवायचा सराव करायचा आहे. हा 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 हा, गणेश गणेश, ओ देवा गणेश. तू स्वतःवर इतका खुश का दिसतोयस? हा, काही नाही काही नाही. आहा, तुझा वाढदिवस येतोय ना. मातीच्या मूर्त्या बनवायला सुरुवात झाली आहे, कारण तुझा जन्म तसाच झाला ना. मला सगळं माहितीये. माझी इच्छा आहे की लोकांनी म्हणावं, गणपती बाप्पा मूषका, गणपती बाप्पा मूषका, गणपती बाप्पा मोरया असं नाही म्हणायचं. मोरया हा माझा भक्त आहे, त्याचं नाव नेहमीच माझ्या बरोबर घेतलं जाणार. तो पृथ्वीवरचा माझा सगळ्यात चांगला भक्त आहे. तुला माहितीये? हो 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 गणेश, हो. आता पुन्हा सांगू नकोस. मोरया गोसावी महाराष्ट्रातल्या मोरगाव येथे राहत होता आणि त्याचा मुलगा चिंतामणी याने मोरया, थेऊर आणि रांजणगाव येथे तुझी मंदिरं बनवली. आणि तुझी बडबड सुरू झाली का रे मूषका? कुठे चाललास? पृथ्वीवर माझ्या भक्तांची काळजी घ्यायला. येतोस का? अर्थातच. आपण की नाही यावेळी तुझ्या मूर्ती विकणाऱ्या पहिल्या दुकानात जाऊया, चालेल? नको, माझ्या मूर्ती विकणाऱ्या 978291487438 8व्या दुकानात आपण जाऊया. किती बढाया मारतोस? तुला असं म्हणायचंय की 9785 जास्त दुकानात तुझ्या मूर्ती विकतात, हो ना? हा, लोक तुझीही मूर्ती विकत घेतात ना, हो ना मूषक? हा, चल आपण इथं जाऊया. मला ही जागा बघूनच आवडली आहे.
गणेशाची डाव्या सोंडेची मूर्ती घेऊ की उजव्या सोंडेची मूर्ती घेऊ बाबा? डाव्या सोंडेची घे कौसल्या, कारण उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर पूजा खूप कडक आणि कठीण असते. बाबा, सचिन म्हणत होता की प्रत्येक वर्षी मूर्ती मोठ्यात मोठी घ्यावी लागते. असं काही नसतं कौसल्या. बाबा, आपल्याला दरवर्षी गणेशाची मूर्ती आणावीच लागणार का? नाही कौसल्या, लोक उगीच अशा गोष्टी रचतात. फक्त किती वर्ष ते आपण ठरवायचं. ही मूर्ती पण दूध पिणार का? जगभरातल्या काही मूर्ती दूध पित होत्या. ओहो, ही मुलगी किती बोलते ना गणेश. चल ना, एखादा कमी बोलणारा भक्त पाहूया. इथे यायचा आग्रह तूच धरला होतास ना मूषक? तरी वाईट कल्पना होती. नाही रे, अजिबात वाईट कल्पना नव्हती मूषक. कौसल्या खूप निरागस आहे. तुला ना तुझे सगळेच भक्त निरागस वाटतात. अगदीच असं काही नाही बरं का. मला तू निरागस वाटत नाहीस मूषक. तर तुला असं वाटतं माझ्याबद्दल, हो ना? अरे आता जाऊ दे ना मूषक. मी घरी चाललोय, जा. मूषक, माझा सोजवळ निरागस भक्त मूषक. सखा आणि पाठी राखा मूषक. ते लोक इथून निघून गेले. अरे नाही नाही, असं काही नाही. हे बघ, आपण इथे आलो सुद्धा. हे आहे कौशल्याचं घर. अरे देवा. जय देव जय देव, जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झलके माळ मुक्त फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. गौरी कुमारा, चंदनाची ओटी, कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो परा. रणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, श्री
पण आधी गणपतीला खाऊ घाल आणि मग तू खा. घे बाप्पा, हा तुझ्यासाठी. खा ना, गोड आहे. आईने खास तुझ्यासाठी बनवलाय. मोदक खा ना बाप्पा, आईने मला बजावलंय की तू मोदक खाल्ल्याशिवाय मला मोदक नाही मिळणार. किती हट्टी आहेस तू, पण मी पण तशीच आहे बरे का. बाप्पा, माझ्या तोंडाला पाणी सुटू लागलंय. मला भूक लागलीये. माझे हात दुखतायत. तू कधी येणार आहेस? किती दुष्टपणा करशील गणेशा. ती देतेय ना, मग घे की मोदक. मला बघायचंय की जर मी घेतला नाही तर ती काय करेल. बाप्पा, मी वाट बघतेय. खा ना रे मोदक, तरच मी खाऊ शकीन. हे बघ, आता फार झाला. हा, मी आता जातोच कसा. थांब मूषक, कौसल्या माझी खरी भक्त आहे. तिने आपल्या आईचं ऐकलं, अजिबात हावरटपणा नाही केला आणि धीरही नाही सोडला. बघा, बाप्पा आले. किती वाट बघायला लावलीस मला. हा घे, तुझ्यासाठी. कौसल्या, कौसल्या, अगं कुठेस तू. अगं सोड मला. तुझी आई इथे यायच्या आत जाऊ दे मला. नाही, मला किती वेळ वाट पाहायला लावलीस. मला जाऊ दे, मला जाऊ दे. मी तुला एक वर देतो. लवकर लवकर, तुझी आई याच्या आत. वर मागायचा असेल तर असा वर मागावा ज्याचा फायदा आपल्या पुढच्या 3 पिढ्यांना होईल. मला एक भलं मोठं घर हवंय. मला ना बाप्पा, माझ्या नातवाला सोन्याच्या वाटीतून खाताना पाहायचंय. आणि बाप्पा, माझ्या अवतीभवती 7 मुलं आणि 7 सुनांचा गराडा हवाय. आणि मला माझ्या पती बरोबर माझ्या नातवंडांना खेळताना बघायचंय बाप्पा. काय देणार ना? तथास्तु. सगळे लोक असं का म्हणतात की पुढच्या वर्षी लवकर या. तुझा वाढदिवस तर दरवर्षी येतो ना. अरे मूषक, मी समृद्धीचा आणि उत्पत्तीचा देव आहे. विसरलास का. मी पण किती मूर्ख आहे. हे कसं विसरलो की तू उत्पत्तीचा सुद्धा देव आहेस ते. हो बरोबर. आणि माहितीये, पृथ्वीवर समृद्धी आणि उत्पत्ती अवलंबून आहे पाण्यावर, जे वर जात आणि पाऊस म्हणून खाली येतं दरवर्षी. म्हणूनच ते मला म्हणजे पावसाला पुढच्या वर्षी लवकर यायला सांगतात. लवकर या. तू तर खरा नशीबवान आहेस हा गणेश. नाही मूषक, मी सर्वांचं नशीब उजळवणारा देव आहे. ए गणेशा, विष्णू काकांच्या लग्नात आपण किती धमाल केली होती ना. आठवतेय? मजा आली होती. पक्वान्न बघून माझ्या पोटातून आवाज यायला लागला. इतके सगळे पदार्थ आले तरी कुठून गणेशा. अरे आज चतुर्थी आहे, माझा वाढदिवस.
आज सगळ्यांनी खास तुला आवडणारी निरनिराळी पक्वान्न आणली आहेत, हो ना गणेशा? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय गणेश. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गणेश. धन्यवाद धन्यवाद. मला ही ताटं स्वच्छ करायला हवी. हे बघ, असं करण्याची काहीच आवश्यकता नाहीये गणेश. माहितीये की मी फक्त ढेकर दिलाय. तू खूप जास्त खाल्लंयस ना, म्हणून तुला झोप येतीये. मी जास्त खाल्लंय? तू मला सांगतोयस की मी खूप जास्त खाल्लं? होयच मुळी, तू खूप जास्त खाल्लंयस मूषका, आणि नेहमीच खातोस. अरे माझ्याकडे बघ, मी कधी जास्त खात नाही, माझ्या वाढदिवशीही नाही. मी घरी चाललोय. थांब रे, मी पण येतोय. तू आज जरा जास्तच खाल्लं नाहीयेस का गणेशा? मला विचार. मला खूप झोप येतेय. हो का? तुला झोप येते कारण तू खूप काम करतोस ना, आणि मला झोप येते कारण मी जास्त खातो, हो ना? मूर्ख मूषका, अरे मी देव आहे, घाबरतोस कशाला? या सापापासून मी तुझं रक्षण करू शकतो. जे झालं ते कोणी बघितलं तर नसेल ना? माझ्याकडे बघून हसायची हिम्मत कशी झाली तुझी? आणि तेही माझ्या वाढदिवशी? चंद्रा, अजूनही माझ्यावर हसतोयस? मी तुला एक शाप देईन. नाही, शाप देतोच. तुझं सगळं तेज आणि प्रकाश नाहीसा होईल. तू अंधारमय आणि निरुपयोगी होशील. काय हे केलेस देवा, काय हे केलेस? हिरावून माझे तेज काय हे केलेस? हसलास तू मला माझ्या वाढदिशी, कायम कुचकामी तू कायम होशी. आणखी एक बात सांगतो जायच्या आधी, तुझ्यासाठी आणि इतरांच्यासाठी. आजच्या दिवशी जर तुला कुणीही पाहिलं, दुर्दैवाचा बळी होईल. प्रकाश नाही दिला तर माझे काम काय? माझी पूर्ण चमक आता जाई काय? देवा विचार कर माझा, माझी चूक आहे का? पोट तुझे होई खुले खाली पडता. घाई केली मी जरा, कबूल रे मला. मागे घेता येईन शाप, देतो मी उशाप. काय
तुझा प्रकाश विझणार नाही, फक्त तो विझेल वसेच्या रातीला. हळूहळू तुझा प्रकाश वाढेल चंद्रा, पूर्ण गोल झळकशील पौर्णिमेला. करशी मला मोठा अन लहान, होतील मला किती वेदना. दुःख होतसे मला महान, कोण पाहिल मला दैव जाईल जर फिरून. माझे भक्त संकष्टीला पूर्ण वर्षभर उपास सोडतील तुझे दर्शन झाल्यावर. आता वाटे फार छान छान ऋणी माझे मन, पडणाऱ्याला हसणे नाही हे माझे वचन. तुझ्या उद्दामपणाला सजा पाहिजेच होती, हसू नका पडलेल्याला धरा ध्यानी. हे देवा गणेशा गणेशा, हे देवा गणेशा गणेशा, हे देवा गणेशा गणेशा. मी दिलेला शाप ऐकला नाहीस वाटतं. आम्ही ऐकला. पण संकष्टीला आपण आपला उपास चंद्र बघितल्यावरच सोडायचा असतो ना देवा? सांगा ना. बरोबर. रागावू नका देवा, पण संकष्टी म्हणजे संकष्टीचा अर्थ काय? संकट म्हणजे समस्या, त्रास. संकष्टीचा उपास म्हणजे सगळी संकट दूर करणारं एक व्रत आहे. मला माझी सगळी संकट दूर करायची असतील तर संकष्टीचा उपास करून फायदा होईल ना? हो हो, अर्थातच. तर मग मी संकष्टीचा उपास करायला सुरुवात करेन, नक्कीच करेन. तुझ्या पोटावर काय करतोय? काढून टाक त्याला, काढून टाक ना. मी याला काढणार नाही. हा साप आहे, ह्याचं नाव आहे वासुकी. आणि हो, मी ह्याला कधीही पोटावरून काढणार नाही, समजलं? तो कायमचा इथेच राहणार आहे, ऐकलंस ना तू? नाहीतर माझं पोट परत फुटेल रे मूषक. पण मी एक देव म्हणून तुला खात्री देतो की हा तुला कधीच त्रास देणार नाही. तू ह्याची सवय कर, तुला कळलं पाहिजे, याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. गणेशा, मूषक, हे बरं आहे की माझं तुझ्यावर नियंत्रण आहे, नाहीतर तू किती नुकसान केलं असतंस हे फक्त मलाच माहितीये. गणेशा, तुला माहितीये या सापामुळे नाही, पोटावर बसलेल्या या वासुकीमुळे तू खूप चांगला दिसतोयस. मूषक,